नमस्कार मित्रांनो, आज जागतिक सायकल दिन। खरं तर हे दिन वगैरे साजरे करण्याचे फॅड किंवा ट्रेंड म्हणूया आपण, तर हे सगळं सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे जरा जास्तच झालंय, नाही का? पण चांगलंच आहे की निदान या निमित्तानं आपल्याला त्या दिनविशेष प्रमाणे माहिती देखील मिळते आणि कधी कधी आपल्या आयुष्याला एक नवीन वळणही मिळतं। आता तुम्ही म्हणाल की ते कसं? हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा। मित्रांनो, तुमच्या युवा पिढीसाठी कदाचित सायकल ही काही फार अप्रूपाची गोष्ट नसेल किंवा शरीराच्या तंदुरुस्तीसाठी आवश्यक असणारं ते एक साधन वाटत असेल, पण एकेकाळी हीच सायकल माणसासाठी फार महत्वाची होती आणि ती जवळ बाळगणं हे प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जाईल। एखाद्या घराच्या अंगणात सायकल उभी असणं म्हणजे ते कुटुंब कसं सधन वगैरे आहे असं वाटायचं। आणि तुम्हाला ऐकून गंमत वाटेल बरं का, पण चित्रपटातील नायक नायिका देखील चक्क सायकलवर बसून रोमांस करायचे। या सायकलचं महत्व इतकं वाढलेलं होतं की गल्लीतला एखादा हिरो आपल्या हिरोईनला सायकलवर बसून पळून नेल्याच्या कथा देखील आम्ही आमच्या मोठ्यांकडून ऐकल्या आहेत बरं का। आता बोला, हे सगळं जरी असलं तरी सायकलशी आमच्या पिढीच्या फार भावनिक तारा जुळलेल्या आहेत। मध्यमवर्गीय घरात जन्मलेलो आम्ही, जिथं दोन भावंडांमध्ये एक चपलेचा जोड वापरला जायचा, तिथं सायकलची मोज कोणाला परवडणारी होती? आणि म्हणूनच आम्हाला या सायकलचं प्रचंड आकर्षण होतं। ज्या मित्रमैत्रिणींकडे सायकल असायची ते खूप भाव खायचे। मग आम्ही सायकलच्या दुकानात 4 आणे प्रति घंटा या दरानं भाड्याची सायकल आणायचो आणि ती गल्लीभर मस्त दामटवायचो। ते 4 आणे सुद्धा फार मुश्किलीने मिळायचे। घरी कोणी पाहुणे आले की त्यांना नमस्कार केला की थोडे पैसे मिळायचे, ते साठवून ठेवून आम्ही ही सायकलची मोज करायचो। सायकल शिकताना बऱ्याचदा हातपाय मोडायचे, जखमा व्हायच्या, पण आपल्याला सायकल चालवता येते या आनंदापुढे त्या जखमांमुळे होणाऱ्या वेदनांचा विसर पडायचा। सायकलचे फायदे तोटे यावर विचार करण्याचं ते आमचं वयही नव्हतं। सायकल ही फक्त आमच्या आनंदाचं कारण होतं। असं म्हणतात की सायकलचा शोध 200 वर्षांपूर्वी इसवी सन 1818 जर्मनीत लागला। सायकलच्या शोधाचं श्रेय कोणा एका संशोधकाला देता येत नाही। कार्ल ड्रेज, डॅनिश जॉन्सन, मॅकमिलन, पीर आणि अन्सर्ट मिकॉक्स, ऑलिव्हर बंधू, जेम्स टार्ली अशा अनेक तज्ञ व्यक्तींना सायकलच्या निर्मितीचं श्रेय जातं। सायकलच्या कल्पनेची मूळ प्रतिकृती बनवली होती तेव्हा एका दांड्याला 2 चाकं जोडली होती। 1896 मध्ये जर्मनीच्या कार्ल ड्रेज यानं हे वाहन वळवण्यासाठी पुढच्या चाकावर हँडल बसवलं आणि वळणावर आणलं। डेनिस जॉन्सननं दांड्याचा हा ताठ बाना वाकवून सापासारखा आकार देऊन मध्ये नीट उभं राहायला जागा केली। 1839 मध्ये मॅकमिलन या स्कॉटिश माणसानं पाय जमिनीला न टेकवता पुढे जाणारी सायकल बनवली। 1840 मध्ये पुढच्या चाकाच्या आसाला पायाने फिरवता येईल असे पॅन्डलचे दांडे पुढच्याच चाकाला बसवण्याची पद्धत सुरू झाली। मित्रांनो, अशा प्रकारे वेळोवेळी योग्य ते बदल करून आजचं सायकलचं सगळ्यात अत्याधुनिक आणि कम्फर्ट असं रूप तुम्ही सगळे पाहत आहात। मला हे पाहून खूप आनंद होतोय की आजच्या पिढीमध्ये देखील सायकलची क्रेज आहे। वेगवेगळे सायकल क्लब बनवून वीकेंडला सायकलिंग करणारी विविध वयोगटातली मंडळी पाहिलं की खूप छान वाटतं। तेव्हा मित्रांनो, आपल्यापैकी काही सायकल वेडे तर सायकलवर पृथ्वीची परिक्रमा करण्याचं साहस बाळगून आहेत। तेव्हा मित्रांनो, आजच्या जागतिक सायकल दिनाच्या निमित्ताने संकल्प करूया, तसंच पर्यावरणाचं संतुलन राखण्यात मोलाचं योगदान देणाऱ्या सायकलवर नियमित स्वार होऊया। जागतिक सायकल दिनाच्या सर्व सायकल प्रेमींना हार्दिक शुभेच्छा। आणि हो बरं का मित्रांनो, सायकलशी निगडीत तुमची काही खास आठवण असेल ना, तर कमेंट बॉक्समध्ये आमच्यासोबत शेअर करायला विसरू नका।